5-6 दिवस झालेत आणि आता पाऊस कायमचा गेला आणि लोकांनी आता कापणीला पण सुरुवात केली. पण आत्ताच ऊन एवढं भारी कडक पडतंय ना, त्याच्याने माणसाला ना गरबरायला झाला. एवढं कडक ऊन पडतंय तरी पण तो त्याच्यामध्ये कापतोय. परत ते सुकायला घालायचं, म्हणजे जेवढं दुपारपर्यंत होईल तेवढं कापायचं आणि सुकायला घालायचं आणि मग परत संध्याकाळी गोळा करायचं जेवढं कापलेलं असेल तेवढं, आणि मग त्याची पेंडी बांधायची. अशी पेंडी बांधतात. त्यात माणसाला सगळा कायापालट होऊन जातो. म्हणजे जेवढा माणूस ना पावसात चांगला जरा जरा गोरा गोरा झालेला असतो ना, त्या एका उन्हात काला आणि कोळसाने कुलकुलीत होऊन जातो. एवढं की एकामेकांना पण ओळखायला होत नाही. एवढे माणसाचे चेहरे बदलून जातात. चेहरे तर बदलून जातात, पण आम्ही जे कष्टाने पिकवलेलं धान्य असतं ना, त्याचाच आनंद खूप असतो. पेंडी बांधतात म्हणजे एक सुकलेला पेंडा घ्यायचा, त्याच्यातल्या 2-3 काड्या घ्यायच्या आणि गोल गोल फिरून मग त्या गोला केलेला भात असतं ना त्याला बांधायचं. म्हणजे ही अशी पेंडी तयार होते. आणि मग हीच पेंडी ना नंतर आडवी घालून जोडायची असते एक एक करून. अशा पेंडी बांधून ठेवतात. मग भारे बांधतात. मग ते कुठे खालावर घेऊन जायचे, तिथे एकत्र ठेवलेलं असतं भात तिथे. आणि जर कुठे लांब असेल ना शेती, मग तिथून उचलून घेऊन यायचे भारे एवढे जड. आणि मग ते पाठी किती बसतात आणि पाय किती दुखतं आणि अंग किती दुखतं, एवढा जीव आहे. परवा पावसामुळे तर काय काय लोकांचं खराब झाली शेती आहे, पण काय काय लोकांची खूप चांगली झाली आहे. खूप धान्य चांगलं मिळालं आहे. पण ह्या उन्हातून कधी घरात घेऊन येतील धान्य तेव्हा म्हणायचं, नाही तर माणसाचा करपून करपून कोळसा होणार आहे पूर्ण महिनाभर. जोपर्यंत शेती पूर्ण होत नाही तोपर्यंत धान्य तर घरात येतं, पण माणसाचा पूर्ण अवतारच बदलून जातो. एवढा माणसाचं उन्हात काला कोळसा होऊन जातो. बाकीच्यांची दिवाळी एकदम फिरण्या आणि हिंडण्यातच मजेशीर जाते, आणि आमची दिवाळी भात कापा, सुकस घाला, पेंडी बांधा, भारे बांधा आणि जोडा, एवढ्या सगळ्यात सगळी दिवाळी निघून जाते.